सर्वांना नमो बुद्धाय, तस्मै जय भीम। तर या ठिकाणी आयुष्यमान डॉक्टर महसूद पगारे सर यांच्या बा तथागता या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आणि जो सकाळ समूह आहे किंवा मंडळ आहे त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। त्या निमित्ताने मला या ठिकाणी पाचारण केलं। त्याचप्रमाणे स्टेजवर उपस्थित आयुष्यमान गगन मलिक सर आणि अन्य मान्यवर, त्यांची नावं मला ॲक्च्युली माहीत नसल्यामुळे मी सर्वांच्या नावांचा उल्लेख नाही करू शकत, त्याच्यामुळे त्यांनी कृपया मनामध्ये असं वाईट वाटून घेऊ नका। तर या ठिकाणी पगारे सरांनी जो पुस्तकाचा परिचय आपल्याला जो करून दिला तो अतिशय उत्तम आहे, अतिशय छान आहे आणि त्यांच्या त्या वक्तव्यांना माझं अनुमोदन आहे। वास्तविक पाहता जेव्हा ती पुस्तक माझ्याकडे प्रकाशनपूर्व करेक्शनसाठी आली होती त्यावेळेस मी तेव्हा वाचली, तेव्हाच मी त्यांना सांगितलं की हे अतिशय चांगलं काव्य झालेलं आहे आणि याला प्रकाशित आपण केलं पाहिजे। आणि त्यामध्ये ज्या काही थोड्याफार सुधारणा होत्या त्याही मी त्या ठिकाणी थोड्या सुचवल्या आणि आवृत्तीमध्ये त्यांनी त्या सुधारणा बरोबर त्या प्रकारे आलेल्या ज्या आहेत। महत्त्वाची बाब आपण ही लक्षात घेतली पाहिजे की कुठलाही विचार जो आहे तो प्रसारित जेव्हा होतो तो विचार प्रसारित होत असताना त्या ठिकाणी एकसूत्रीपणा राहत नाही आणि एकसूत्रीपणाने सांगितलेला विचार हा कधीही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही। आपण कुठल्याही धर्माचं उदाहरण जरी घेतलं, जसं आपण ख्रिश्चन धर्माचंही जरी उदाहरण घेतलं की ज्या पद्धतीने ख्रिश्चन धर्म जगामध्ये पसरला, तर त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती करत असताना केवळ ती बायबलच्या अनुषंगाने साहित्य निर्मिती झाली नाही तर ती काव्यात्मक पद्धतीने झाली। जसं आपण पॅराडाइज लॉस्ट किंवा पॅराडाइज रिगेन ही जी काही पुस्तकं पाहतो, जी मिल्टनची अतिशय गाजलेली पुस्तकं आहेत आणि आजही त्याच्या लाखोच्या प्रती या प्रकाशित होत राहतात, त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा जो महत्त्वपूर्ण विषय आहे तो त्या ठिकाणी हाताळला गेलेला आहे। किंवा आपण पाहतो की नाटकांच्या स्वरूपामध्ये सुद्धा हा विचार जनमानसापर्यंत त्यांनी पोहोचवला। ज्याप्रमाणे आपण पाहतो ख्रिस्तोफर मार्लो जे अतिशय महान असे विद्वान व्यक्तिमत्व होते, जे शेक्सपियरच्या थोडे आधी होते पण त्यांचं वय कमी लाभल्यामुळे ते लवकर मरण पावले, पण त्यांचं डॉक्टर फास्टस नावाचं जे नाटक आहे ते अफलातून आहे। म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी इतकं सुंदर सांगितलेलं आहे, म्हणजे अतिशय छोट्याशा नाटकाच्या स्वरूपामध्ये कुशल गोष्टी आणि अकुशल गोष्टी यांचा जो एक संघर्ष त्यांनी त्या ठिकाणी दाखवला ते अतिशय अप्रतिम आहे। छोटं पुस्तक आहे पण ते जनमानसामध्ये पोहोचलं। जेवढं बायबल वाचलं जात नाही तेवढं डॉक्टर फास्टस वाचलं जातं, जेवढं बायबल वाचलं जात नाही तेवढं आपल्याला पॅराडाइज लॉस्ट, पॅराडाइज रिगेन सारखे पुस्तकं वाचले जातात। किंवा जॉन बंजांची जर आपण पुस्तक जर पाहिली तर जॉन बंजान पिलग्रिम प्रोग्रेस ज्याला आपण म्हणतो, अतिशय मानसिक पातळीवरच्या ज्या भावना चांगल्या आणि वाईट तर त्यांची एक जबरदस्त गुंतागुंत जी आहे त्या पुस्तकामध्ये आपण पाहतो। आता ही जी बाब आहे ही संपूर्ण वेस्टर्न कल्चरमधली बाब आहे। बुद्ध धर्मामध्येही जर आपण थोडा विचार जर केला तर बुद्ध धर्माची जी मांडणी आहे ती सुद्धा एकसूत्री मांडणी असल्याचं आपल्याला दिसत नाही। म्हणून त्याला आपण काय म्हणतो, नवांग सत्तू शासनं, म्हणजे 9 अंगांनी युक्त असणारं भगवान बुद्धांचं शासन। शासन हा शब्द सरकार या अर्थाने येत नाही बुद्ध धर्मामध्ये। शासन हा शब्द प्रामुख्याने अनुशासन किंवा उपदेश या अर्थाने येत असतो। तर उपदेशाची ती शैली सुत्त, गेय, गाथा, उदान, इतिवृत्तक, जातक, वेदल्ल या पद्धतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात। म्हणजे गद्यात्मक आणि पद्यात्मक या दोन्ही पद्धतीने ती शैली जी आहे आजही आपल्याला वापरलेली दिसून पडते। आणि म्हणून आपण पाहतो की जे धम्मपद आहे किंवा थिरी गाथा, थेर गाथा हे सगळे गाथात्मक पद्धतीने आहे। आज आपण त्यांना गेय म्हणजे त्याला गाऊ शकतो। तुम्ही जर यूट्यूबला वगैरे जर पाहिलं तर त्या ठिकाणी कित्येक भगवान तथागतांच्या गाथा या अतिशय काय म्हणतो आपण त्याला संगीतमय पद्धतीने सादर केलेल्या आपण पाहतो। तर यावरून आपण काय दिसून पडते आपल्याला की ती पूर्वीपासूनची परंपरा आहे की तत्वज्ञान किंवा विचार हा एकसूत्री पद्धतीने मांडून चालत नाही। कशामुळे चालत नाही? कारण भगवान तथागतांनी सांगितलेलं आहे की मनुष्याचा जो स्वभाव आहे तो एकसारखा राहत नाही। प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्धती, आकलन करण्याची पद्धती, समजून घेण्याची पद्धती वेगळी वेगळी राहते।
त्याच्यामधील कुशलकर्म अकुशलकर्म हे वेगळे वेगळे राहतात आणि अशामुळे एकसारखेपणा जर असेल सांगण्यामधला तर कोणाला तो आवडेल, दुसऱ्याला आवडणार नाही. म्हणून भगवान तथागताच्या धम्मामध्ये पण आपण पाहतो की वेगवेगळ्या शैलीने ही गोष्ट सांगितलेली आहे. जसं विदेशामध्ये जेव्हा बुद्ध धर्म पसरला तर ते विदेशामध्ये बुद्ध धर्म पसरण्यामध्ये इंग्रज लोकांचा फार मोठा वाटा आहे. कारण इथे जेव्हा ते भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी या भारतामधील पाली भाषा असेल, संस्कृत भाषा असेल याचा चांगला अध्ययन केलं, अभ्यास केला. जे काही संस्कृत टेक्स्ट आहेत, पाली टेक्स्ट आहेत त्यांचा त्यांनी इंग्रजीमध्ये अनुवाद सुद्धा केला. तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या लोकांचा चांगला अभ्यास वाढला आणि अभ्यास वाढल्यामुळे आपल्याला काही पुस्तकं अशी भेटतात जी त्या काळामध्ये जागतिक कीर्तीची बनली होती. त्यापैकी आपण पाहतो गॉस्पेल ऑफ द बुद्धा, पॉल कॅरसने लिहिलेलं पुस्तक. हे अतिशय त्या काळामध्ये गाजलं. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ बाबासाहेबांनी जो लिहिला त्या ग्रंथाची लिहिण्याची जी पद्धती आहे तर ती त्या पुस्तकाशी समरूप असल्याचं आपल्याला दिसून पडते. ते अतिशय सुंदर पुस्तक आहे. किंवा श्रीलंकेमध्ये लिहिलेलं कर्नल ऑलकॉट यांचं बुद्धिस्ट कॅटेसिझम नावाचं जे पुस्तक आहे ते प्रश्नोत्तर शैलीने लिहिलेलं पुस्तक आहे. म्हणजे पहिलं पुस्तक आहे जे मला वाटतं 1892 का 93ला त्याची फर्स्ट कॉपी निघाली होती आणि 1902च्या 3च्या दरम्यान त्याची 4थी आवृत्ती निघाली होती. म्हणजे एवढं जुनं पुस्तक आहे ते. तर त्यांची शैली कशी आहे, प्रश्न उत्तराच्या पद्धतीने शैली आहे, भावणारी शैली आहे. छोट्या आकाराचं पुस्तक होतं, प्रश्न उत्तर शैली होती आणि सर्वात जास्त त्या काळामध्ये गाजलेलं पुस्तक आणि सर्वात जास्त ज्याच्या रिप्रिंट निघाल्या लाईट ऑफ एशिया, सर्वात जास्त गाजलेलं पुस्तक. आणि त्याच्या इतक्या रिप्रिंट निघाल्या की त्याच काळामध्ये जेव्हा ते लिहिलं गेलं पुस्तक तर त्याच्या अगदी विदिन 1-2-3 वर्षामध्ये त्याच्या 90पेक्षा जास्त आवृत्ती निघाल्या होत्या. इतकं ते गाजलं पुस्तक, कारण ती पूर्ण काव्यात्मक पद्धतीने लिहिलं पुस्तक आहे. हा भाग अलग आहे की त्या पुस्तकाला लिहित असताना थेरवादी परंपरेसोबतच महायान परंपरेचा सुद्धा त्याला टच आहे आणि बेसिकली महायान परंपरेचं त्याच्यामध्ये थोडंसं जास्त विश्लेषण आपल्याला दिसते. तर हे काही उदाहरण मी याच्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत की पगारे सरांनी जे पुस्तक लिहिलं, जो प्रयत्न केला तो महाकाव्याचा प्रयत्न आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. याच्या आधी सुद्धा केतन पिंपळापुरे म्हणा किंवा मी स्वतः कवी होतो कॉलेज लाईफमध्ये असताना, तर आम्ही काही कविता वगैरे लिहायचो. पण कविता स्वरूपामध्ये लिहिणं एक छोट्या 1-2 पानापुरत्याच त्या असतात. परंतु महाकाव्य म्हटल्यावर एक विचार त्या ठिकाणी मांडण्याची जी एक सुविधा निर्माण होते तर वाचक लोकांना सुद्धा काय होते, तो विषय समजण्यासाठी सोयीचं जाते आणि सोपं जाते. तर त्याच्यामुळे पगारे सरांनी हा जो विषय या ठिकाणी त्यांच्या पुस्तकातून जो मांडला तो खरोखरच अतिशय स्तुती करण्यायोग्य आहे. आणि अशा प्रकारची जी लेखन शैली आहे, नाटक असेल, नॉवेल्स असतील किंवा कविताच्या माध्यम असेल, जसं संशोधनात्मक गोष्टी तर आपण करतोच, परंतु त्याही गोष्टी ज्या आहेत ज्या साहित्यामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी असतात तर त्यासुद्धा येणं जे आहे ते खूप गरजेचं असते आणि ते येणं खूपच आवश्यक आहे. मी सुद्धा स्वतः लेखक आहे, परंतु आमचं लेखन कार्य थोडं डिफरंट टाईपचं आहे. म्हणजे मी काही लेखक वगैरे नव्हतो, पण समाजामध्ये जेव्हा जनमानसामध्ये जात होतो त्यांची दुःख, त्यांच्या व्यथा, त्यांच्या वेदना, त्यांच्या अज्ञान या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आमचा अभ्यास वाढला तर त्यांचं अज्ञान दूर होण्यासाठी मी काही पुस्तकं लिहिली. ॲज अ लेखक म्हणून नाही लिहिली, अशी सहजच लिहिलेली आहे पुस्तकं ज्यामध्ये मनुष्याचं दुःख दूर व्हावं, मनुष्याच्या अडचणी दूर व्हाव्या. तर त्याच्या अंतर्गत मी आतापर्यंत 50पेक्षा जास्त पुस्तकं माझी स्वतःची लिहिलेली आहेत. त्यापैकी बहुतांश पुस्तकं आम्ही मोफत वितरणासाठी छापत होतो आणि लाखो लोकांपर्यंत आम्ही पुस्तकं मोफत सुद्धा वितरित केलेली आहेत. या ठिकाणी सुद्धा माझं एक चित्ते नियती लोक नावाचं पुस्तक मी या ठिकाणी सर्वांसाठी प्रेझेंट देण्यासाठी आणलेलं आहे. या पुस्तकासाठी सुद्धा आमच्या ताई इथे इंदिरा वाघताई बसलेल्या आहेत, त्यांनीच आर्थिक सहकार्य केलं. त्यांच्या सहकार्यामुळे हे पुस्तक आम्ही छापलेलं आहे. प्रकाशक आणि पेज कव्हर आणि DTP वगैरे करणारे प्रशांत सोनवणे साहेब आणि सुगत शांती भंतेजी या ठिकाणी ते पण उपस्थित आहेत. तर असं जे कार्य आहे ते आमचं बरेच वर्षापासूनचं चाललेलं आहे. लेखन शैली जी आहे ते वेगवेगळ्या प्रकारची असते हे सांगण्यासाठी सुद्धा मी हे उदाहरण दिलेलं आहे. का लेखन शैली केवळ एका विशिष्ट हेतूने आपण नाही देऊ शकत. आम्ही जेव्हा पुणे विद्यापीठामध्ये किंवा अमरावती किंवा नागपूर विद्यापीठात जातो PhD सेलला, आता माझं स्वतः PhD सुरू आहे तर आता कधी कधी जावं लागतं, तर इतके मोठे मोठे ग्रंथ त्या ठिकाणी असतात PhDचे, असे मोठेच्या मोठे, पण ते तसेच पडलेले आहेत. डिग्री भेटते, जॉब लागतो, आपण जॉब करत राहतो, आपली जीवनयापनाची व्यवस्था होऊन जाते. पण त्या PhDच्या संशोधनामध्ये जे नॉलेज किंवा ज्ञान त्या संशोधकाने मांडलेलं आहे त्याचं सोशल अप्लिकेशन होताना दिसत नाही, त्याचं पॉलिटिकली अप्लिकेशन होताना दिसत नाही, त्याचं किंवा सांस्कृतिक असेल किंवा आर्थिक असेल त्याचं अप्लिकेशन होताना दिसत नाही, किंवा सायंटिफिक क्षेत्रामध्ये त्याचं अप्लिकेशन होताना दिसत नाही. तर ते संशोधन किंवा ते ज्ञान जे आहे ते जनमानसाच्या काहीच उपयोगाचं राहत नाही.
काहीच उपयोगाचं राहत नाही. आज जर ते ज्ञान काही उपयोगाचंच होत नसेल तर ते ज्ञान फक्त काय आहे, आपण फक्त समोर डॉक्टर लावू शकतो, बाकी काही नाही. नोकरी लागते, जॉब लागते, आपण आपलं जीवन यापन करतो, पण त्या ज्ञानाचं काय झालं जी मेहनत आपण 5 वर्ष घेतलेली आहे. तर म्हणून आम्ही काय केलं की आमचं असं ज्ञान आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला ज्याचा उपयोग रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला करता आला पाहिजे आणि झाला पाहिजे. छोटी छोटी पुस्तकं, सहज समजेल अशी पुस्तकं जर आपण निर्माण केली तर त्यामुळे काय होते, जनतेचं जे ज्ञान आहे ते वाढतं. जसं आता सरांनी सांगितलं, सकाळ पब्लिकेशनने जवळपास 800 पेक्षा जास्त टायटल्स छापलेली आहेत. आता मला हे नव्हतं माहीत, पण सरांच्या याच्यातून ते समजलं. तर अतिशय उत्तम गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामध्येच मी सरांना विचारणार होतो, आपल्या सरांना, चिकटे सरांना, ते एक बालाजी तांबे यांचं पुस्तक पण याने एक प्रिंट केलेलं आहे, चक्र सुदर्शन नावाचं. त्याबद्दल मी विचारणार होतो का ते आहे का काय म्हणून तुमच्याकडे. तर त्यावरून समजते की वेगवेगळ्या विविध विषयांवर जे लेखन लोक करतात आणि त्याला जे प्रकाशनाचा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देतो, यामुळे वास्तविक पाहता सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये ज्ञानाची आवड निर्माण होते, एक चांगलं आणि उत्तम जीवन जगण्याची जी क्षमता आहे ती निर्माण होते. आणि यामध्ये लेखक लोक जितके महत्त्वाचे असतात तितकेच प्रकाशक लोक महत्त्वाचे असतात. कारण लेखकाने कितीही जरी लिहून ठेवलं आणि प्रकाशन करणारे लोक, पैसा गुंतवणारे लोक जर भेटलेच नाही तर ते लेखन काय होते, जागच्या जाग्यावरच राहते. कारण आता आमची पण बरीच पुस्तकं आम्ही लिहिली ते तशीच जाग्यावर पडलेली आहेत. कशामुळे, कारण आपण लेखन करू शकतो पण आर्थिक जी उठाठेव आहे, त्याचं वितरण आहे, त्याला सुबक पद्धतीने बाइंडिंग करणं, छापणं, हा सगळं प्रकार आहे तो एकटा माणूस करू शकत नाही. म्हणून या प्रक्रियेमध्ये लेखक जसा महत्त्वाचा आहे तसं प्रकाशन करणारे, त्याचं डिझायनिंग करणारे, त्याचं सेटिंग करणारे, त्याला वितरित करणारे, त्या माणसांपर्यंत विचार पोहोचवणं, हे सगळेच लोक त्या विचाराच्या प्रचार आणि प्रसारामध्ये मदत करणारे आहेत. आणि म्हणून एक पुस्तक येणं म्हणजे हे एकट्या माणसाचं काम राहत नाही, याच्यामध्ये एक प्रकारचं टीमवर्क असतं. त्यांचा एकमेकाशी जरी संपर्क नसला, एकमेकांची जरी भेटगाठ जरी नसली, पण त्या सगळ्या प्रक्रियेतले ते म्हणजे सदस्य असतात. आणि यामुळे काय होते, जो एक चांगला विचार आहे तो जनमानसापर्यंत रूढ राहतो. आणि जनमानसात जर विचार रूढ असेल तर जनमानसाची मानसिकता आहे ती चांगल्या मार्गावर कुठेतरी आरूढ राहते. जर मनुष्याकडे जर विचार नसेल तर मनुष्य हा कसा आहे, ते म्हणतात ना, एखाद्या जनावरासारखा आहे. कारण मनुष्य हा जो बनला तो त्याच्या विचारामुळे बनला. विचारच त्याच्याकडे जर नसेल तर मनुष्य आणि जनावरांमध्ये काही फरक राहत नाही. आज अलीकडच्या काळामध्ये आपण एक महत्त्वाची बाब पाहतो, ती म्हणजे कोणती, तर भगवान तथागताने एक वाक्य या ठिकाणी सांगितलं होतं की ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर जर आपण काळीज जर सोडलं, काळीज म्हणजे ते मांसाहाराचा तो प्रकार राहतो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर ते जर सोडलं तर तो कुत्रा काय होतो, एक प्रकारे चवताळून जातो, कारण तो पहिलेच मांसाहारी प्राणी आहे. आणि परत काळीज तोडल्यावर त्याच्या ते नाकावर, नाक सेन्सिटिव्ह आहे, तो चवताळतो. तशासारखं जेवढी कामभोगाची साधनं मनुष्याला आज उपलब्ध होत आहेत, रूप, शब्द, गंध, रस, स्पर्श, तर त्याच्यामुळे काय होत आहे, मनुष्य हा कुशल आणि अकुशल याच्यामधला फरक विसरत चाललेला आहे. म्हणजे कशाला कुशल म्हणतात, कशाला अकुशल म्हणतात, म्हणजे या सर्वात मोठी अडचण जी आहे, भगवान बुद्ध म्हणतात की दुःख ही अडचण नाही आहे, दुःख ही अडचणच नाही आहे. कारण दुःखी माणूस काय करेल, सुखाच्या शोधामध्ये काही ना काही मार्गदर्शन तरी घेईल, काही ना काही प्रयत्न तरी करेल. सर्वात मोठी अडचण आहे सुख. म्हणून भगवान तथागतांनी म्हटलंय सुख ही सर्वात मोठी आपत्ती आहे. आपत्ती काय म्हटलं, सुख ही सर्वात मोठी आपत्ती आहे. आज आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमाने, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधांच्या माध्यमाने अनेक प्रकारच्या सुखाची साधनं उपलब्ध झाल्यामुळे काय होते, आपल्या बुद्धीला घडवण्याचा जो प्रकार आहे, आपल्या मनाला घडवण्याचा जो प्रकार आहे, मनाला शुद्ध आणि चांगलं बनवण्याचा जो प्रकार आहे, तो माणूस काय करतो, इग्नोर करतो किंवा दुर्लक्षित करतो. आणि त्याच्यामुळे काय झालं, अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपण दिसते, किंवा जे काही चुकीच्या सवयी असतात लोकांना, त्या चुकीच्या सवयी वेगवेगळ्या प्रकारच्या त्या लोकांमध्ये विकसित होताना आपल्याला दिसते. कारण सुख ही सर्वात मोठी आपत्ती आहे. आणि मग ही सगळी सुख कशामुळे भेटतात, तर नाही पैशामुळे भेटतात. ही सगळी सुख कशामुळे भेटतात, पदामुळे भेटतात, प्रतिष्ठेमुळे भेटतात. मग माणूस काय करतो, त्या गोष्टींना महत्त्व देतो. मग याच्यामध्ये मग नातेरिस्ते असेल ते दुर्लक्षित केले जातात, आईवडिलांना सांभाळणं असेल त्यांची मदत करणं ते दुर्लक्षित केलं जातं. म्हणजे अनेक गोष्टी अशा दुर्लक्षित होतात. म्हणून एक सूत्र मी तुम्हाला सांगतो, आता सविस्तर तर मला या ठिकाणी सांगता येणार नाही. एक सूत्र आहे भगवंताने शिकवलेलं, चक्रवर्ती सिंहनाद सूत्र, ज्याचा उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अल काल्मास या पुस्तकामध्ये केलेला आहे.
आणि विचार केला पाहिजे आपण का बाबासाहेबांसारख्या महान अशा व्यक्तीने, ज्यांनी संविधान सभेमधलं अध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि संविधान निर्मितीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी सारखा ग्रंथ लिहिला, फेडरेशन वर्सेस फ्रीडम सारखा ग्रंथ लिहिला, हुवेर शुद्राज सारखा ग्रंथ लिहिला, बुद्ध अँड हिज धम्म सारखा ग्रंथ लिहिला. एक महान विद्वान व्यक्तिमत्व. त्यांनी शेवटच्या काळामध्ये बुद्ध आल कालमास छोटीशी पुस्तक लिहिली. एकदम छोटीशी पुस्तक आहे ती, सहज तुम्ही वाचू शकता 10-15 मिनिटात, अर्ध्या तासामध्ये. पण ते पुस्तकामध्ये जो विचार मांडला तो अतिशय महत्वाचा आहे. कारण त्यामध्ये काय बाबासाहेबांनी सांगितलं होतं की 2 प्रकारच्या गव्हर्नन्स सिस्टीम्स असतात. त्यापैकी एक म्हणजे कायद्याचं राज्य आणि दुसरं म्हणजे नैतिकतेचं राज्य. कायद्याचं राज्य, नैतिकतेचं राज्य. तर कायद्याचं राज्य हे असं राज्य आहे जे सक्सेसफुल ठरेलच याची काही गॅरंटी नाही. स्वतः कायदा मिनिस्टर होते, स्वतः संविधान निर्माते होते, तरी ते तसं वाक्य वापरतात. कारण आपण हे अवतीभोवती पाहू शकतो, अनेक चांगले कायदे करून ठेवलेले आहेत, पण त्या कायद्यांची अंमलबजावणी होते का? त्या कायद्यांचा जो लाभ आहे गरीब सामान्य जनतेपर्यंत पोहोचतो का? जे वंचित लोक आहेत, परेशान लोक आहेत, खेड्यापाड्यात राहणारे लोक आहेत, जंगलातून खोऱ्यामध्ये राहणार, त्यांच्यापर्यंत तो पोहोचतो का? का नाही पोहोचत? आपल्याकडे कायदे नाही आहेत. प्रत्येक सरकार येते आणि नवीन कोणता तरी कायदा बनवते, प्रत्येक सरकार येते नवीन कोणती तरी पॉलिसी काढते, पण त्याच्या आधी बनवलेले जे कायदे आहेत तेही जनहिताचेच आहेत. मग त्या कायद्यांचं काय झालं याच्यावर आपण काय बोलत नाही. म्हणून बाबासाहेबांचं म्हणणं होतं नैतिकतेचं राज्य असलं पाहिजे. नैतिकतेच्या राज्याचा अर्थ होतो की माणसाच्या मनामध्ये अशा प्रकारची समजदारी तुम्ही निर्माण करा की त्याचा प्रत्येक जगणं हे लोकहिताचं बनलं पाहिजे, स्वतःच्या हिताचं बनलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की धम्माचा प्रचार आणि प्रसार होणं म्हणजे माणसाच्या मनाला कसं घडवायचं या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. ही एक भूमिका बाबासाहेबांनी दिली आणि त्या ठिकाणी ते सूत्र सांगितलं. त्या सूत्रामध्ये सांगितलं की जेव्हा व्यक्ती कामभोगाच्या अधीन होतो तो पैशाच्या आहारी जातो, पैशामुळे भेटलेल्या उपभोगाच्या आहारी जातो, तो पदाच्या आहारी जातो, प्रतिष्ठेच्या आहारी जातो, तो सुखाच्या आहारी गेला रे गेला की त्याचं नैतिक अधपतन व्हायला लागते. आणि एकदा त्याचं नैतिक अधपतन झालं तर पहिली आणि सर्वात पहिली बाब कोणती निर्माण होते? तो आपल्या आईला आई समजत नाही, वडिलाला वडील समजत नाही, तो त्यांचाच अपमान करायला लागतो. म्हणजे पहिली घटना तिथूनच सुरू होते. तो मोठ्या भावाचा अपमान करायला लागतो, मोठ्या बहिणीचा अपमान करायला लागतो. मग आचार्य असतात किंवा भिक्षू असतात, श्रमण ब्राह्मण असतात, त्यांचा तो अपमान करायला लागतो. आणि हे पहिली सुरुवात त्याची होते. तो दान देणं विसरतो, तो कंजूसी धारण करायला लागतो, मी माझंच म्हणायला लागतो कोणत्याही गोष्टीला. त्याला कोणाला दान द्यायचं, मदत करायचं म्हणल्यानंतर 10 कारणं समोर करतो आणि असं करून मग शिलाचं पालन करणं भंग दूर करतो. अशा पद्धतीने आपण पाहतो की समाजामध्ये अशा अनेक प्रकारच्या नैतिक अधपतनाची कारणं सुरू होतात आणि नैतिक अधपतन सुरू होते. आणि म्हणून त्या काळामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन सारखे महान व्यक्ती, H.G. वेल्स सारखे महान व्यक्ती, विल्यम जेम्स सारखे महान व्यक्ती, कार्ल जून सारखे महान व्यक्ती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महान व्यक्ती, त्यांनी एक जात एका सुरामध्ये वाक्य वापरलं की आधुनिक काळामध्ये बुद्धाचा धम्म हाच जागतिक धर्म बनला पाहिजे, तरच मानवाचं भलं आहे, मानवाचं कल्याण आहे. कारण हा बुद्धाचा धम्म कुठल्याही देवी देवतांच्या पूजा अर्चनेवर भर देत नाही, कुठल्या प्रकारच्या धार्मिक कर्मकांडांवर भर देत नाही, कुठल्या प्रकारच्या विषमतेवर भर देत नाही, स्त्री पुरुष विषमतेवर भर देत नाही, श्रीमंत गरिबाच्या विषमतेवर भर देत नाही, कुठल्या जाती धर्माच्या विषमतेवर भर देत नाही. तो माणूस आणि माणसाच्या कल्याणावर भर देतो. आणि जी गोष्ट माणूस आणि माणसाच्या कल्याणाशी संबंधित आहे तर ते कसं होईल? मग त्याच्यासाठी शील असेल, समाधी असेल, प्रज्ञा असेल, विमुक्ती असेल, ज्ञानदर्शन असेल, अशा अनेक गोष्टींचे सिद्धांत शिकवण्यावर भर देतो. आणि ते शिकवणारे एक संघ ज्याला आपण म्हणतो भिक्षू संघ, भिक्षुणी संघ वगैरे तो निर्माण केला गेला ते त्या कारणासाठी. तर आपण हे जाणलं पाहिजे की जे काही पुस्तक आपण लिहितो बुद्ध धम्माशी संबंधित किंवा मानवतावादाशी संबंधित, ते पुस्तक म्हणजे पुस्तक नसते, तो आपल्या पिढीला दिलेला उपहार आहे, ते आपल्या पिढीला दिलेले गिफ्ट आहे. कारण आपण मरून जातो, आपण काही अस्तित्वात राहणारे लोक नाही. आज आपण उद्या आपल्याला कोणता बिमारी झाली मरणार, म्हातारा झाल्यावर मरणार, पण मेल्याच्या नंतर सुद्धा आपण ग्रंथाच्या रूपाने, विचाराच्या रूपाने काही काळपर्यंत तरी जिवंत राहतो. आणि हे जे आपलं काही काळ जिवंत राहणं आहे, हे जिवंत राहणं आपल्यासाठी नसते, तर आपले जे मुलं बाळ आहेत, त्यांचे मुलं बाळ आहेत, त्यांच्यासाठी कुठेतरी तो विचार जो आहे तो प्रेझेंट होतो आणि त्यांचंही मन कुठेतरी घडते, त्याला इतिहासाबद्दल समजते, भूतकाळाबद्दल समजते. आज जे आपण स्वतःला ज्ञानी समजतो, आपल्यामुळे आपण ज्ञानी नाही आहोत. भूतकाळामध्ये जे महान लोक होऊन गेलेले आहेत, ज्यांनी काही साहित्य निर्मिती करून ठेवली, विचार मांडून ठेवले, काही संशोधनं करून ठेवले, तर त्याच्या अनुषंगाने आज आपल्याला सगळ्या सुखसुविधा ज्या आहेत त्या काय होत आहेत, प्राप्त होत आहेत, भेटत आहेत. म्हणून माझं एवढंच सांगणं आहे की इतिहास
हा कधीही विसरता कामा नये. इतिहासामध्ये ज्या लोकांनी मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्याच्यामुळे आज आपलं वर्तमान जीवन चांगलं बनलेलं आहे. आजही आपण कष्ट घेतले, मेहनत घेतली, चांगल्या गोष्टी निर्माण केल्या तर येणाऱ्या पिढ्यांचं भलं होईल. आपण इतिहासातले लोक त्यांच्यासाठी राहू, पण आपण आता सध्या वर्तमानातले लोक आहोत. येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण इतिहास आहोत, त्यांच्यासाठी तो वर्तमान आहे. तर ही जी काही भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ ही जी काही प्रक्रिया आहे ही अशा पद्धतीने चालत राहते. तर आपण आपलं योगदान ओळखून ज्या काही थोड्याफार चांगल्या गोष्टी करतो त्या खरोखरच वाखाणण्यायोग्य असतात आणि अतिशय उत्तम स्वरूपाच्या असतात. तर या ठिकाणी आज त्याच कळीमधला एक भाग म्हणून किंवा त्याच लिंकमधला एक भाग म्हणून आपण जो काही पुस्तक प्रकाशनाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आणि एक अतिशय अनमोल अशी भेट समाजाला पगारे सरांनी दिलेली आहे आणि प्रकाशनाचं कार्य पार पाडून सकाळ परिवाराने ती भेट जी आज समाजाला अर्पण केलेली आहे तर ती अतिशय उत्तम आहे, अतिशय छान आहे. मी प्रकाशक आणि लेखक या दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो, मंगलकामना व्यक्त करतो. आपण हे थोडंसं माझं जे मनोगत आहे तर ते आपण ऐकून घेतलं, त्यामुळे आपल्या सर्वांना सुद्धा मंगलकामना देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार. शांति के प्रतीक को बहुत सारे बुद्धिस्ट और नॉन बुद्धिस्ट इस धर्मों के लोग, किसी भी हिंदू धर्म के लोग, अलग धर्मों के लोग अपने घर में बुद्ध की पेंटिंग लाखों रुपए की, इनफैक्ट करोड़ों रुपए की उन्होंने लगा कर रखी है, मूर्तियाँ भी रखी हुई हैं और उनको भी इतना ही मालूम है कि ये शांति का प्रतीक है. उनके धर्म के बारे में इतना कुछ खास मालूम नहीं है और ये सच्चाई आप वो ट्राई कर सकते हैं उसे. मैं जब फिल्म की तैयारी कर रहा था तो मैंने बुद्ध की जीवनी पढ़ी. हुआ कि एक समय में आकर मुझे लगा कि इतना बड़ा जो जीने का खजाना है जिसे मैं ट्रेजर कहूँगा वो कभी सामने नहीं लाया गया हमारे सामने. तो एक बहुत ही आगे फॉर्चुनेट बात है. तो वहाँ से मेरी जर्नी शुरू हुई जिसमें मैंने सोचा कि मैंने बौद्ध धर्म को भी अपनाया और उसके बाद मैंने ये भी चाहा कि बौद्ध धर्म जो है सभी देशों में बुद्ध की टीचिंग्स पहुँचनी चाहिए. और जब मुझसे ये प्रश्न किया गया और मैं श्रीलंका में ही बौद्ध धर्म अपनाया तो मैं बाहर ही कर रहा था सब कुछ. उन्होंने कहा कि भारत में आप बुद्ध धर्म को उसके प्रचार प्रसार के लिए क्या कर रहे हैं, क्योंकि वो तो बुद्ध की भूमि, बुद्ध भी पैदा भी वहीं हुए, एनलाइटन भी वहीं हुए, उनका निर्माण भी वहीं हुआ, टीचिंग्स भी स्प्रेड वहीं से सारे पूरे विश्व में गई. तो भारत में बुद्धिज़्म कहाँ है, इस बात का जवाब दीजिए और क्या कर रहे हैं. तो वहाँ मैंने चुप्पी साध दी क्योंकि मैं उन्हें उसके लिए कुछ किया ही नहीं था. तो वहाँ से मेरी जर्नी शुरू हुई जहाँ मैंने सोचा कि अब मैं अपना जीवन जो है एक्टिंग से ज़्यादा बुद्ध के धर्म के लिए लगा दूंगा, समर्पित करूँगा और उसी के लिए मैं काम करूँगा. आज मुझे मालूम नहीं है कि बहुत सारी बातें क्या क्या कही हैं. ये बात सही है कि कहीं ना कहीं किताबों में, अखबारों में, सकाल बहुत बड़ा अखबार है जिन्होंने इसे सपोर्ट किया प्रकाशन के लिए, उनका मैं धन्यवाद करता हूँ. और बहुत सारी उन्होंने की हैं आगे प्रकाशित किताबें. ये बात सही है, किताबों के थ्रू हमें नॉलेज मिलेगी, अखबारों के थ्रू हमें नॉलेज मिलेगी. लेकिन ये मेरे मानने में ये उसी प्रकार की चीज़ है कि जब हम साथ इकट्ठे बैठते हैं कि आइए कुछ अच्छा काम करते हैं, आज कुछ पेड़ उगा लेते हैं, कुछ 10 आप उगा लेंगे, 10 मैं उगा लूँगा, एक किताब ये लिखेंगे, 4 किताबें कोई और लिखेंगे. तो हम कोशिश अपनी तरीके के हिसाब से, अपनी हैसियत के हिसाब से, अपनी मजबूती के हिसाब से हम वो कार्य करते हैं और वो भी आपके और कर रहे हैं. हम भी अपनी हैसियत के हिसाब से कर रहे हैं. लेकिन बुद्ध धर्म को आपको अगर सही में समझना है तो एक अलग सा बदलाव चाहिए. अलग सा बदलाव की जब मैं बात कर रहा हूँ कि बुद्ध का धर्म ये कोई धर्म नहीं, जीने का तरीका है. ये बुद्ध का धर्म मानवता की बात है. बुद्ध का धर्म ये नहीं कहता कि ये हमारा धर्म है, कन्वर्शंस और ये सारी बातें करता ही नहीं है. उन सबसे परे, बहुत दूर है इन सब सारी चीज़ों से. वो आपको एक अच्छा इंसान बनाना सिखाता है, आपको तरीका बताता है कि इस तरीके से आप जो है अपने दुखों से दूर हो सकते हैं. ये सारे धर्म बताते हैं. लेकिन बुद्धिज़्म की खासियत ये है कि अपने माइंड, जो अपना दिमाग आपका सबसे स्ट्रॉन्ग चीज़ है, सब कुछ कंट्रोल करता है, उसे स्ट्रॉन्ग कैसे बनाए कि वो खराब चीज़ की तरफ ना जाकर सही दिशा की तरफ चले. ये बुद्धिज़्म की सबसे बड़ी खासियत है. तो अब ये जो खासियत है, मुझे लगता है आप बड़े बुजुर्ग हैं, सभी लोग चाहेंगे कि आपके बच्चे भी वो खासियत अपनाएं, अच्छे रास्ते पर चलें, अच्छी चीज़ें करें, बुरी चीज़ें ना करें. वो कहाँ से आएगा? वो किताब तो शायद आज हम ये करके चले जाएंगे तो वो ये बच्चा तो कभी पढ़ेगा ही नहीं किताब.
ये भी आप में से भी मुझे लगता है कि 1% लोग हैं जो शायद घर पे जाकर एक किताब खोल के पढ़ेंगे, उसमें मैं भी शायद शामिल होता हूँ कि मेरे को खाली वक्त मिला तो शायद मैं 2-3 पढ़ने से पढ़ लूँ। अभी तो मराठी में तो थोड़ा मुश्किल होगा, हिंदी में हो तो मेरा आप मेरे मित्र हैं तो शायद मैं पढ़ लूँगा। बाकी कड़वी सच्चाई यही है, चांस बड़े कम है कि आप लोग पढ़ें। तो ये मैं वही बात कर रहा हूँ अपनी अपनी तरफ से पेड़ उगाने, लेकिन बदलाव कैसे आएगा? बदलाव ऐसे आएगा कि हमें अपने एजुकेशन सिस्टम को ही उसमें एक बदलाव लाना है। जब भी कोई बात होती है, आज हमारे स्कूल में, जिस स्कूल में हम पढ़ते हैं, कभी कोई भिक्षु आए, कभी कोई आचार्य आए, कभी कोई प्रीस्ट आए, तो फ्री पीरियड होता है तो हमें ना एक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटी में उनके आगे बिठा दिया जाता है। अब वो अच्छी बात है, मैं सिखाते हैं। सिख स्कूल है तो सिख, हिंदू स्कूल है तो हिंदू, क्रिश्चियन है तो क्रिश्चियन, इन सारे स्कूलों में, या बुद्धिस्ट में, थोड़ा बुद्धिस्ट में, वो आगे अपनी बातें बताते हैं, अच्छा क्या है और बुरा क्या है, ये कहकर चले जाते हैं। बच्चे कुछ प्लेन उड़ा रहे होते हैं, कुछ सो रहे होते हैं, कोई ही हा कर रहे होते हैं, क्योंकि वो फ्री पीरियड है, उसकी कोई वैल्यू नहीं। तो हमारे भारत के एजुकेशन सिस्टम में एक सब्जेक्ट इंट्रोड्यूस होना चाहिए जिसका नाम जो है कंपैशन होना चाहिए। वो एक ऐसा कंपैशन एक सब्जेक्ट है जो सभी धर्मों को मंजूर हो। कौन माता पिता ये नहीं चाहेंगे कि उनका बच्चा करुणावान हो? कौन माता पिता ये नहीं चाहेगा वो उसके अंदर मैत्री भरी हो, अच्छे कर्मों से वो करने के लिए वह आगे बढ़ा हो? लेकिन वो कैसे आएंगे? वो आएंगे एजुकेशन सिस्टम में, क्योंकि 5 साल से 13 साल की उम्र के बीच बच्चा, उसको जैसे मोल्ड कर दो वो मोल्ड हो जाता है। उसके बाद उसको चेंज करना ज़्यादा फर्क, मतलब मुश्किल रहता है कि 10-1% बदल सकते हैं, इससे ज़्यादा। अब आपका बच्चा बड़ा ही उसी सिस्टम के साथ होगा। ये सिस्टम में इंट्रोड्यूस हो गया सब्जेक्ट, लेकिन एक्स्ट्रा करिकुलर है, उसकी वैल्यू और उसकी मान्यता उतनी ही होनी चाहिए जितनी इंग्लिश, केमिस्ट्री और बायोलॉजी और मैथमेटिक्स की हो, कि अगर उसमें मेरे नंबर कम आए तो उनकी एडमिशन के लिए प्रॉब्लम होने शुरू हो जाए। वो जो सब्जेक्ट है जब इंट्रोड्यूस होगा तभी आप समझे आपके बच्चों की, भारत के यंगस्टर्स की जड़ें मजबूत होनी शुरू होगी। उस कंपैशन के सब्जेक्ट में हम जो अच्छे धर्म जो बातें करते हैं, सभी धर्म अच्छी बातें करते हैं, अच्छा है, बुरा बुरा है, तो उसमें हम बुद्ध की बातें ले सकते हैं। बुद्ध ने कंपैशन में बहुत अच्छी बातें कही हैं, और भी धर्मों की बातें हम बीच में ले सकते हैं और एक सब्जेक्ट खड़ा कर सकते हैं जिसमें बच्चा, आप सोचें कि छोटा आपका बच्चा है, उसको ये सिखाया जा रहा है कि आपने एक किसी इंसान की मदद करनी है, उससे प्रैक्टिकल करवाया जाए और वो चीज़ करेगा तो बदलाव आने शुरू होगा। अब वो कहेंगे करेगा, सोचने में अजीब लगता है। आप जब रोड पे जाते हैं, सबने ऐसा किया होगा, कोई ना कोई कभी गरीब तो दिखता है, तो कई बार हम उसे कुछ दे देते हैं, कई बार कुछ खा रहे होते हैं तो वो भी पकड़ा देते हैं, कई बार पैसे दे देते हैं, कुछ तो अच्छा काम कर जाते हैं। कई बार हम वैसे भी कई जगह चले जाते हैं जहाँ किसी की कोई मदद करने की ज़रूरत होती है, तो हम आउट ऑफ द वे जाके करते हैं। तो उस समय आपको कैसा लगता है? उस समय आपको बहुत अच्छा लगता है। आप किसी से शेयर करें या ना करें, लेकिन डीप इनसाइड, क्योंकि आपके अंदर आप खुश होती है, उस समय आपको अच्छा लगता है कि मैंने कोई अच्छा काम आज किया है। तो जब कोई आप अच्छी चीज़ करते हैं, जैसे कोई खाना है, आज आइसक्रीम बहुत पसंद है, वो एक डिश बहुत पसंद है, तो आपको होता है अच्छा आज मेरी फेवरेट बनी, आप बार बार खाना चाहिए। जब वो आपको अच्छा लगेगा दान करना, तो आपको बार बार करना चाहिए। ये आपके बच्चे के साथ होगा, ये खाली आप ही के साथ नहीं होगा। जब बच्चा किसी की मदद करके आएगा तो उसकी आत्मा को भी, उसकी अंतरात्मा को भी, उसकी एनर्जी को भी बहुत अच्छा लगेगा। तो वो जो है बड़ा ही उसी हिसाब किताब से होगा कि मुझे करुणावान बनना है, मुझे गलत आदमी नहीं बनना है, सही राह पर चलना है। ये सब्जेक्ट जो है आगे कंसिडर भी होगा। आज एक आदमी जिसके अंदर एटीट्यूड है, वो अच्छी तरीके से बात नहीं करता या उसके नंबर 100 में से 100 है, और दूसरी तरफ एक आदमी है जो बड़ा विनम्र है, करुणावान है और बड़ा शांत स्वभाव का, उसके नंबर कम है, तो आप कहेंगे यार मुझे ये लड़का चाहिए, इसको मैं जैसे चाहूँ ढाल लेगा, कम से कम मैनर्स तो है, नंबर कम है, कोई बात नहीं, मैं एडजस्ट कर दूँगा। तो वो जो बच्चे, जब वो जो सिस्टम चेंज होगा और बच्चे इस तरह से बढ़कर आगे निकलेंगे एजुकेशन सिस्टम के साथ ही, क्योंकि उनकी मजबूरी होगी, तब ये बड़ा बदलाव आएगा, जिस बदलाव की हम आज कोशिश कर रहे हैं। तो मैं चाहूँगा कि सरकार है, आप है, ये जो संदेश है, आप तो ज्ञानी लोग हैं, आपने बुद्ध के बारे में सारा पढ़ा है, आज बुद्ध की बात हो रही है, बुद्ध महाज्ञानी थे और ये हमारे लिए पूजनीय है। बनते जो हो गए, जो आचार्य हैं, जो किताब लिखते हैं, एक तरह के गुरु हैं, इन्हीं से हम सारी चीज़ें सीखते हैं।
तो इसमें ये इनिशिएटिव लें, न्यूज़पेपर इनिशिएटिव ले, सरकार तक पहुँचे, सेंट्रल तक पहुँचे और एक बड़ा बदलाव लाने की कोशिश करें। खाली ये कहने से कि मैं बुद्ध की भूमि से आया हूँ, हमारे बड़े मंत्री भी जाके गए, तो उससे बात जो है नहीं बनती है। अगर बुद्ध की भूमि से आए हैं तो बुद्ध का जो ज्ञान है वो हर भारतीय के आचरण में होना चाहिए। हम टैग से बुद्धिस्ट वाला कोई बुद्धिस्ट है ही नहीं। वो कैसा बुद्धिस्ट है जो खाली कार्ड दिखा देगा तो मैं बुद्धिस्ट हूँ। बुद्धिज्म ने सिर्फ और सिर्फ आचरण की बात है। बुद्ध ने जो शिक्षा दी है, उन्होंने कहा है आप हिंदू हैं, मुस्लिम हैं, सिख हैं, क्रिश्चियन हैं, उन्होंने कभी किसी को कोई कन्वर्जेंस और इन सारी चीज़ों की बात आई नहीं, क्योंकि वो उनके एरिया में एग्जिस्ट ही नहीं करती। वो सिंपल बात करते हैं कि ये मैं आपको कुछ गुण बता रहा हूँ जीवन के, ये अपने जीवन में ले आइए, आप इनफैक्ट बेहतर हिंदू, बेहतर मुस्लिम, बेहतर सिख, बेहतर क्रिश्चियन, इनफैक्ट एक बेहतर इंसान बन के निकलेंगे, क्योंकि बुद्धिज्म जो है वो केवल मानवता की बात करता है। और मैं ये चाहता हूँ ऐसे मैक्सिमम जो है किताबें आए, सरल भाषाएं में आए, इंग्लिश में आए, हिंदी में आए, मराठी में आए, जिसके लिए मैं आने वाले समय में कोशिश करूँगा कि आपकी कोई मदद कर पाऊँ इस मामले में, ताकि लोगों तक ये पहुँचे, तो मैं करूँगा। लेकिन हम वही बातें अपनी कैपेसिटी में यही कर पाएंगे, किताबें कर देंगे, मैं फिल्म कर लूँगा या बहुत ऐसी सारी चीज़ें की जाएंगी, लेकिन सिस्टम को बदलना है तो उसका तरीका एक ही है कि हमें एजुकेशन सिस्टम में एक नया सब्जेक्ट इंट्रोड्यूस करना ही होगा, अगर हम अपने बच्चों में बदलाव देखना चाहते हैं, क्योंकि फ्यूचर वही है। आने वाले समय में फ्यूचर हमारा वही है। बुद्ध ने बहुत सारी आपने बातें कर दी हैं, बहुत लंबी बात तो नहीं करूँगा, लेकिन जो सबसे इम्पोर्टेंट मैंने उनके साथ बुद्ध के मैं जीवन भी जिया। जब आप किरदार करते हैं तो आप कोशिश करते हैं कि वो किरदार में जिए, कि उनको कैसा महसूस हुआ है। तो मैंने वो चीज़ें महसूस की हैं। मैंने ये सब कुछ महसूस करने के बाद मैं थोड़ा और डीपली सीखना चाह रहा था, तो मैं 100 दिन के करीब जो है थाईलैंड में जाकर भिक्षु बनकर भी रहा, बाल बाल हटा के सब कुछ, जो भी भिक्षु जैसे जीते हैं, यहाँ तक भी जंगल में भी जाकर रहा एक हफ्ता, ये देखने के लिए कि भाई वो जीवन कैसा जीवन है। वो भी जीकर मैं आया और मुझे बहुत अच्छा लगा कि हम जिन चीज़ों के पीछे भाग रहे हैं, हमें वो समय नहीं है कि हम अपने आप को समय दे सकें। कभी हम शांति से बैठकर अपने आप को हमने समय दिया, वो समय हम पता है अपने आप को कब देते हैं? 90%। वो मंदिर में, विहार में या गुरुद्वारे में या चर्च में जाकर नहीं देते। वो अपना समय जब आपकी बुद्धि जागती है तो वो शमशान घाट में जाके जाती है थोड़ी देर। अगर आप हर रोज़ इन मंदिरों और सारी जगह या बिहार या किसी भी जगह जाने को रोक कर रोज़ 10 मिनट अगर आप शमशान घाट पे लगा के आएंगे ना, और रोज़ एक डेड बॉडी जाते आते देखेंगे, तो आपका दिमाग ज़्यादा खुलेगा, आपको समझ में आएगा कि जीवन की असली सच्चाई यही है, मैंने चले जाना है। और वो मोमेंट में कोई भी आदमी हो तो ये सोचता है 1 मिनट के लिए कि यार सच्चाई तो यही है, लेकिन वो 10 मिनट उसका दिमाग बदलता है, बाहर आने के बाद, बाहरी दुनिया के बाद, फिर वो वापस उसी में गुम हो जाता है। तो हमें अपने आप को समय देना चाहिए, प्रेजेंट में जीना, जो कि सबसे बड़ी शिक्षा है बुद्ध की। तो पास्ट हम चेंज कर नहीं सकते, फ्यूचर हमें मालूम नहीं है। जो है सबसे बड़ा सत्य जो सब पूछा गया था कि क्या है, वो कहते हैं सबसे बड़ा सत्य यही है जो अभी है, यहाँ है, जो अभी हो रहा है, इससे बड़ा कोई सत्य नहीं। तो उस सत्य को पहचानने की ज़रूरत है। तो मुझे लगता है कि हम उस सत्य को पहचानेंगे और आगे बढ़ेंगे, और बुद्ध की जो भूमि है भारत, और उनका जो धम्म है वो हम घर घर तक पहुंचाने का काम करेंगे। और मुझे लगता है कि मेरी तो छोटी सी स्पीच है, और आपने जो भी कहा होगा बहुत कुछ आपने सीखा होगा, और आने वाले समय में भी यहाँ पे वापस आएंगे, कोई अच्छी जैसे कहते हैं कि कुछ ना कुछ एक्टिविटीज़ अच्छी करेंगे। हमने बहुत धम्म यात्राएँ, बहुत सारी चीज़ें हम कर रहे हैं अपनी फाउंडेशन के माध्यम से। हमारे कुछ लोग, नितिन पाटिल जी, राजू ताइडे साहब और बहुत सारे जो लोग हैं वो भी यहाँ पर उपस्थित हैं। हम एक धम्म यात्रा भी निकालने वाले हैं थाईलैंड के अंदर, जिसमें बुद्धिस्ट मीडिया को लाना चाहते हैं, जिसमें यहाँ के लोगों को वहाँ ले जाकर ये दिखाना चाहते हैं, देखो भारत से बुद्धिज़्म इस देश में गया है, और डिसिप्लिन देखो, सीख देखो, नॉलेज देखो, किस हिसाब से ये लोग इस चीज़ को फॉलो करते हैं। उसके लिए हम कोशिश कर रहे हैं कि यहाँ से 100 लोग ले जाकर एक धम्म यात्रा निकालें, उनको भिक्षु बनाएं 50 लोगों को, और धम्म जितना सीख सकते हैं सीखने की कोशिश करें। उसकी जानकारी मैं और भी दे दूँगा।
और बाकी मैं आप सबका बहुत शुक्रिया करता हूँ, क्योंकि आप आए, आपने भी अपना कीमती वक्त निकाला, हमें भी सुना, तो उसके लिए भी एक सारी अप्रिसिएशन से आपको मेरी तरफ से और बहुत बहुत एक बार सर फिर से शुक्रिया। मेरे लिए बड़े सम्मान की बात है कि मैं आपके किसी काम आ सकूँ, तो किसी भी रूप में उसका प्रचार प्रसार कर सकूँ। बहुत बहुत एक बार फिर से धन्यवाद आप सबका। थैंक यू।